समर्थ गाणपत्य नव्हते तरी घराघरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखार्ता आरती त्यांची आहे. कुलदैवत खंडोबा असलं तरी देखील समर्थ शैव नव्हते तरी सुद्धा लवथवती विक्राळा ही आरती त्यांचीच आहे. सूर्यनारायणाची उपासना पिढीगत असली तरी समर्थ आजीवन रामदासी असून सूर्यनमस्कारांचं बेंचमार्क समर्थ रामदास स्वामी आहे. 1200 सूर्यनमस्कार म्हटल्यावर कुठल्याच बाबतीत समर्थांची बरोबरी सामान्य माणसाने करू नये हे लक्षात येतं. समर्थ पूर्णपणे शाक्त नव्हते तरी सुद्धा पार्वतीकडे त्यांनी रामवरदायिनी रूपात त्यांनी बघितलं, म्हणजेच त्यांच्या आराध्य दैवताला वर देणारी म्हणून बघितलं. रामदासचे तुम्हाला विनम्र बनवतं, विसरलेली शक्ती लक्षात आणून देतं. सार्वकालिक उपासना रामाची असेल तर सगळे संप्रदाय तेवढेच वंदनीय राहून परब्रह्माची प्राप्ती करता येते. सामान्य माणसाने भगवंताची लीला समजून घ्यायला जाऊच नये. हलीच्या राधा विरुद्ध त्रिपुरसुंदरी, राधा विरुद्ध रुक्मिणी, पार्वती विरुद्ध लक्ष्मी या वादांना काहीही अर्थ नाही. कुठल्याही देवतेची लीला जेव्हा घडते त्यावेळी दुसरे दैवत कमीपणाच्या पारड्यात आपोआप जाते. ही आपल्यासारख्या सामान्य माणसांची अवस्था आहे. परंतु प्रत्यक्ष पाहता हे सर्व भगवंताची लीला आहे. परंतु मनुष्याने त्याच्याशी संदर्भ जोडून अमुक प्रसंगात अमुक देव चुकला